नमस्कार। आज आपण मूड आलेल्या मुगाची उसळ तयार करणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर एक भांडे ठेवलेले आहे। त्याच्यातलं तेल गरम झाले की सुरुवातीला आपण हिरवी मिरची, तेजपत्ता, कढीपत्ता आणि 2 कांदे मध्यम आकाराचे मी बारीक एकदम कट करून घेतलेले आहेत। उसळ करत आहोत त्यासाठी आपण कांद्याचं प्रमाण जास्त घेत आहोत। आणि आता आपला कांदा छान असा लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आपला कांदा परतून झाला की मी त्यातच टोमॅटो टाकून घेणार आहे। हे एक छोटा टोमॅटो मी कट करून घेतलेले आहे। आपला टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत शिजलं की त्यात आपण काही मसाले टाकून घेऊया। मसाल्यांमध्ये हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणे पावडर आणि आलं लसूण पेस्ट टाकून मी हे सर्व एकजीव करून घेणार आहे। आपले मसाले छान असे एकजीव झाले की त्याच्यामध्ये मी पाव वाटी पाणी टाकून हे मसाले शिजवून घेणार आहे। पाणी टाकल्यामुळे मसाले खाली लागत नाही आणि 1-2 मिनिटाची वाफ देऊन मी हे मसाले शिजवून घेतलेले आहेत। आपल्या मसाल्यांना तेल सुटले की त्यात आपण मोड आलेले मूग टाकून घेऊया आणि त्यातच चवीनुसार मीठ टाकून हे मूग आपण मसाल्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत आणि 1-2 मिनिटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून मसाले व्यवस्थित असे मुगाला लागण्यासाठी वाफ देणार आहे। 2 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा 1 मिनिट हलवून मूग शिजल इतपतच मी 1 वाटी पाणी टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची। झाकण ठेवून 15 मिनिटं मी ही भाजी शिजवून घेणार आहे। 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता सर्व पाणी आपलं सोक झालेलं आहे। आपले मूग शिजलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून 1 मिनिट हलवून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया। आपली मुगाची उसळ तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।